नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या या कार्यक्रमात स्वागत, जे निवडणुकीच्या बाबतीत विश्लेषण करत स्थानिक लोकसभा मतदारसंघांमध्ये जात लोकांच्या मुद्द्यांना समोर मांडण्याचं काम करतं, ज्याचं नाव आहे काय नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं? आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे मुद्दा लोकसभेचा, आणि तो मुद्दा लोकांचा पण असतो. तो लोकसभेचा आहे म्हणजे तो लोकांचा मुद्दा आहे, आणि तो मांडण्यासाठी आज आपण आलेलो आहोत सोलापूर या ऐतिहासिक नगरीमध्ये. मँचेस्टर म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ज्या दोन शहरांमध्ये, त्याच्यातल्या इचलकरंजी असेल पण सोलापूर अख्खं शहर असेल, हे ओळखलं जातं. आणि एक अतिशय निसर्गरम्य असं पंढरी ज्या जिल्ह्यामध्ये आहे, पंढरपूर ज्या जिल्ह्यामध्ये, असं हे सोलापूर, देखणं सोलापूर, लोकांच्या सर्व सामान्यांना घेऊन जाणारं सोलापूर, सर्व जाती पंथ्यांना सोबत घेऊन जाणारं सोलापूर, अशा सोलापूरमध्ये यावेळी काय होणार याची मात्र एक अतिशय चुणूक दाखवावी अशी निवडणूक यावेळी असणार आहे. कारण यावेळी काय होणार हे कोणालाही सांगता येत नाहीये. काय सध्याची स्थिती? 2019ला अत्यंत काट्याची टक्कर झाली होती निवडणूक, आणि त्याच्यामध्ये भाजपचे स्वामी जय 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 सिद्धेश्वर स्वामी हे त्यामध्ये निवडून आले होते. आणि विशेष म्हणजे जे सुशीलकुमार शिंदे होते त्यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे प्रकाश आंबेडकरांना सुमारे 1,70,000 मतं मिळाली होती. जी मतं जर का ट्रान्सफर झाली असती काँग्रेसकडे तर चित्र पालटलं असतं. आणि यामुळे आत्ताच्या वेळी काँग्रेसला पूर्ण जाणीव आहे, महाविकास आघाडीला जाणीव आहे की बाळासाहेब आंबेडकर किती महत्वाचे आहेत. आणि त्याचप्रमाणे भाजपला सुद्धा जाणीव आहे की ही निवडणूक किती टफ आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपला कदाचित त्यांना वाटत असेल केक वॉक आहे, सहज जाऊन आपण जिंकू शकतो, पण या निवडणुकीच्या बाबतीत तसं सांगता येत नाहीये. आणि बाकीचे सुद्धा घटक पक्ष आहेत, काँग्रेस आहेत, MIM आहे, RPI आहे, वंचित बहुजन आहे, दलित पॅंथर आहे, प्रहार संघटनेचे पण कार्यकर्ते इकडे आलेले आहेत, आणि बाकीच्या महिला, सर्व समाजातून आलेली मंडळी आहेत. सगळ्यांसाठी टाळ्यांचा गजर सोलापूरकरांसाठी. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी पहिल्यांदा या कार्यक्रमासाठी जे मान्यवर आलेले आहेत त्यांची पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना ओळख करून देणार आहे, आणि त्यानंतर आपण सुरू करूया कार्यक्रम. गणेश डोंगरे, काँग्रेसचे युवक अध्यक्ष, त्यांचं स्वागत. ॲडव्होकेट केशव इंगळे, काँग्रेस. निहालगी किरनळी, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष. डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण, युवती अध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. सुनीता रोटे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट. आरती बसवंती, महिला जिल्हा प्रमुख, शिंदे गट, शिवसेना म्हणजे शिवसेना. त्याच्यानंतर हेमंत बिंगळे, भाजपा. अमोल शिंदे, जिल्हा प्रमुख, शिवसेना. अब्दुल्ला डोणगावकर, प्रवक्ते, MIM. प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष, मनसे. अतिश बनसोडे, दलित पॅंथर. श्री शैल्य गायकवाड, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. प्रताप चव्हाण, शहर प्रमुख, शिवसेना ठाकरे गट. महेश धाराशिवकर, शिवसेना ठाकरे गट. माऊली पवार, सकल मराठा क्रांती मोर्चा. श्याम कदम, संभाजी ब्रिगेड. शिवम सोन कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले. आणि वैभव गंगणे, अजित पवार गट, राष्ट्रवादी. सगळ्यांचं स्वागत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, 10 वर्ष एका पक्षाकडे खासदारकीकडे दिली होती, त्यामुळे स्वाभाविक आहे मला पहिल्यांदा भाजपपासून सुरू करायचं आहे की दोन्ही खासदारांनी मिळून केलेली 5 प्रमुख कामं सांगा की जी कामं घेऊन मला तुमच्याकडे येता येईल, सगळ्यांकडे येता येईल. त्यामुळे मला 5 प्रमुख कामं सांगा. इकडे भाजपचे इकडे ज्यांच्यापासून मी सुरुवात करतो. दोन्ही खासदारांच्या मिळून 10 वर्ष मोठा काळ आहे. 10 वर्ष मोठा काळ आहे. आपल्या सोलापूर शहर लोकसभेमध्ये 2दा भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले, आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा हॅट्रिक होणार आहे हे निश्चित आहे. आपण विचारले की 5 प्रमुख आपण कामं सांगावं. सोलापूर शहरामध्ये आज जे चकाकीचे सगळे रस्ते आहेत, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे नाही तुम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे जे चांगल्या रस्त्याने आत फिरत आहेत ते स्मार्ट सिटीचं योजनेचं स्मार्ट सिटी, चकचकीत रोड, तिसरा. स्मार्ट सिटी 1, चकचकीत रोड 2, तिसरा. आपल्या सोलापूरमध्ये भारतामध्ये जेवढे नॅशनल हायवे नाहीत ते सोलापूर शहरामधून नॅशनल हायवे जाण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं. सूरज चेन्नई जो आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार. सोलापूरचा जिव्हाळ्याचा प्रश्न जो बरेच वर्षापासून पेंडिंग होता, सोलापूरचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न, दुहेरी पाईपलाईनसाठी 750 कोटीचा निधी राज्य सरकार आणि केंद्राने दिला, म्हणून तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरला आता पाणी
बस काँग्रेस पाण्याचा प्रश्न म्हणतायत त्यांनी 250 कोटी रुपये काँग्रेसने दिले, त्यांना माहित नसेल. 250 कोटी रुपयाच्या जीवावरच ते आता इलेक्शन लढत आहेत. हे मुंबईच्या एका माणसाला पहिल्या वेळेस खासदार केलं, दुसऱ्या वेळेस जात चोरणाऱ्या खासदार केलं. तिसऱ्या वेळेस सुद्धा जात चोराचा प्रयत्न हे भाजप पक्ष करत आहेत. यांना उमेदवार भेटत नाहीये. 5 वर्ष यांचे विकासात गेले, 5 वर्ष यांच्या कोर्टामध्ये यांच्या जातीचा दाखला सिद्ध करण्यासाठी पेरापेरा सोलापूरचे खासदार म्हणजे 1000 खासदार दाखवा 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. उजनीचं पाणी 100% भरलेलं असून सुद्धा 8 दिवसात पाणी येत नाही. सोलापुरामध्ये सिटी बसची अवस्था अशी आहे, एकही सिटी बस नाही. सोलापुरात अशी परिस्थिती की लोकांना इथं IT पार्क पाहिजे होतं, परंतु यांनी पिठाची गिरणी पण आणलेली नाही आहे. यांनी जे स्मार्ट सिटी म्हणतात ना सर, इथं 10 फुटाचा रोडही झालेला नाही, ड्रेनेज झालेला नाही, भ्रष्टाचार झालेला आहे. 150 किलोमीटरवरून उजनीहून पाणी येतंय. पाण्याचं जे मेन स्तोत्र आहे ते सोडवलं गेलेलं नाही. देशाचे पंतप्रधान जे आहेत आपले नरेंद्र मोदी साहेब यांनी राज्यात नव्हे अख्ख्या केंद्रात पूर्ण इकडे सोलापूरचं काय झालं ते सांगा. 10 वर्ष तुमच्या महायुतीतल्या पक्षाचा इकडे खासदार होता, त्यांनी काय केलं सांगा. अनेक अशी कामं देशाच्या विकासात्मक आपल्या देशाचे जे पंतप्रधान अरे बाबा, पंतप्रधान सोडा, खासदारांबद्दल साहेब स्थानिक उमेदवार देणं महत्वाचं आहे. त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष यंदाच्या वर्षी स्थानिक उमेदवाराची मागणी करून निवडणुकीमध्ये लढवण्याचा स्थानिक उमेदवार मिळवण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असतो. मी मराठा महासंघाकडे येतो. मी इकडे लोकांकडचे काही प्रश्न घेतो. एक मिनिट. काय तुमचे काय आक्षेप आहेत, काय मुद्दे आहेत सांगा. एक म्हटलं तर सोलापूरचा जो खासदार आहे तो 420 आहे. 5 वर्ष मला असंसदीय शब्द नाही, असंसदीय शब्द नाही. सर, सोलापूरचे खासदार हे स्मार्ट सिटीचं नाव घेऊन जे सोलापूरच्या विकासाचं काम दाखवतात. सोलापूर सिटीमध्ये स्मार्ट सिटीच्या नावावर बोगस कारोबार झालेला आहे. आणि माझं एवढं मत आहे की या बीजेपीचे जेवढे नगरसेवक आहे यांनी जे विजय इन्फ्रा म्हणून कंपनी स्मार्ट सिटीची कंपनी आहे, दुसरी लक्ष्मी कंपनी, यांना पडून टाकण्याचं काम हे बीजेपीचे लोकांनी. ऐका, तुम्हाला गुन्हा दाखल असणं आणि शब्द वापरण्याच्यात फरक आहे. नाही, नका असं नका करू. नाही, बोला. आता माझे भाजपचे मित्र सांगितले की सोलापूर शहरामध्ये रोड चकचकीत झालेत. दुर्दैवाचं आहे की त्या चकचकीत रोडमध्ये यांचे तोंड काळं दिसतात. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं रोड आहे. आता आपण प्रश्न विचारलात की सोलापूरच्या खासदारांनी 10 वर्ष काय केलं, अगोदरच्या खासदारांनी काय केलं, त्याचा पण ताळमेळ घातला पाहिजे. मला एक सांगा, मागासवर्गीय आम्हाला परवाच कळलं, मागासवर्गीय आयोगात केंद्राकडून दरवर्षी मागासवर्गीयाचा विकासासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन केलेला आहे. 2000 कोटी रुपये प्रत्येक वेळी मिळतात. मग आता ह्या परवाच्या बजेटमध्ये कळालं की ह्याच्यामध्ये 1500 कोटी अजून सुद्धा नरेंद्र मोदींनी वाढ केली. मग मला सांगा, इतक्या 40-50 वर्षामध्ये आज लाखो हजार कोटी रुपये जे आले होते मागासवर्ग आयोगाचे, हे पैसे गेले कुठून. दुसरी गोष्ट मला एक सांगा, एक टिचभर समाजाच्या नेत्याला सोलापूरकरांनी एवढं मोठं नेतृत्व दिलं काय. महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या या सरकारला जे काही सरकारमध्ये असणारे महायुतीमध्ये असणारे घटक आहेत, मुळात हे जे मनसेवाले आहेत ते घे सुपारी आणि उठ दुपारी अशी कामं करतात. दुसरी गोष्ट, महायुतीमध्ये असणारे शिंदे गट असू द्या, अजित पवार गट असू द्या, ही सगळी वॉशिंग पावडर मोदीमध्ये स्वच्छ धुवून आलेली माणसं आहेत. तिसरी गोष्ट, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये रिपाई असेल, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदे गट असेल, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये पवार गट असेल, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये हे सगळे करप्ट माणसं असतील, त्या ठिकाणी मला सांगा विकास कसा साधता येईल. आलं लक्षात. शिवसेना. मी पहिल्यांदा काँग्रेसकडे जातो आणि त्यानंतर ताई तुमच्याकडे येतो. माझ्या मित्रांनी आता सांगितले की 2000 कोटी मागासवर्गीय आयोगाला दिलेत. त्यांना कदाचित अभ्यास नसेल. मागासवर्गीय आयोगाला आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मागासवर्गीयाच्या सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत. सगळ्या मागासवर्गीयाच्या स्कॉलरशिप बंद केलेल्या आहेत. सगळं आरक्षण काढले. कुठल्या तोंडाने सांगतात हे. गेल्या 5 वर्षांमध्ये जे शाळा बंद होण्याची संख्या त्या दिवसांदिवस अधिक आहे आणि वाढत चाललेली आहे. आणि स्मार्ट सिटीमध्ये जे भ्रष्टाचार आहे ना दिसत नाही का, असं मला प्रश्न विचारायचा. स्मार्ट सिटीमध्ये रस्ते म्हणतायत, पाणी म्हणतायत. पहिला मुद्दा तर आहे ना, महिलांचा सन्मान केलाय. 10 वर्षाखाली नव्हता एवढा, ते
आहे महिलांसाठी. काय काय जागेवर बसा, जागेवर. महिलांच्या सन्मान बाबतीत सांगतो, प्रथमतः शरद पवार साहेबांनी महिलांना 50% आरक्षण देऊन त्यांचा साहेब महिलांचा सन्मान म्हणतात. मला सांगायला लाज वाटते की सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी साधी सार्वजनिक मुद्दारी उपलब्ध नाही आहे. महिलांना विचारूया आपण. महिलांना सन्मान मिळाला, महिलाओं को सन्मान मिला. महिलाओं को कुछ भी सम्मान नहीं मिला. जब से बीजेपी सत्ता में आई हुई है रेपिस्ट के केसेस बढ़ते जा रहे हैं, बच्चों से लेकर बड़ों के रेप किए जा रहे हैं. महिलांना सन्मान. महिलांना सन्मान मिळाला नाही. जे आपल्या देशासाठी लढले होते कुस्ती, त्या महिलांना देखील सन्मान दिला नाही. मोदी स्वतःचे कपडे जॅकेट स्वतःच अय्याशीकडे लक्ष देतो. हाथरसमध्ये बोलतो मी. पुढे नका येऊ, मागे राहा. सोलापूरच्या जिवंत प्रश्नावर तुम्ही चर्चा. एक मिनिट इकडे ऐका. या ठिकाणी राजकीय हे तर बेस आहे, पण इथं सामाजिक जे प्रस्थापित ढोर चांबार मोची इतर जे जाती आहेत वर्षानुवर्ष ह्या सगळं काम करणारे, हे प्रस्थापिताच्या एका जातीवर एखादा माणूस दाखला नसलेला हे या ठिकाणी तो निवडून आला, ते चुकीचं आहे. सदर अजून एक या ठिकाणी थांबा, मध्ये बोल नका. या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अनेक जिवंत प्रश्न आहेत. सोलापुरामधील बेरोजगार 4 ते 5 लाख लोक पुण्यामध्ये या ठिकाणी रोजगारसाठी जातात. नंबर 2. ठीक आहे, आले मुद्दे. बोला ताई, बोला. मला एवढं सांगायचं आहे, आता शिवसेनेच्या आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले की महिला खूप इथे सुरक्षित आहेत. मला सांगत आहे, मी तुम्हाला सवाल करते का आमच्या राष्ट्रपती मुर्मूताई ह्यांना साधं पूजेला त्यांनी बोलवलं नाही, नग्न महिलांना इथं फिरवलं जातं, त्यांची दिंड काढली जाते. कशामध्ये तुम्ही साधं संवेदनशीलता नाही दाखवली नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहानी की तुम्ही मणिपूरला नाही गेला. ठीक आहे. आताच माझ्या मित्रानं रोजगाराबद्दलचा प्रश्न विचारला. मला एक सांगा, सोलापुरातून रोजगार जायचं कारण काय? महानगरपालिका इतके वर्ष पुण्यात ताब्यात होती, आज सोलापुराचं पाणी लाईट तुम्ही स्वस्त करा. सोलापूर शहरामध्ये विमानतळ आहे, अनेक वर्षापासून विमानतळ आहे, परंतु त्या विमानतळावर एकही विमान उडलं जात नाही. ह्या खासदाराने विमानतळ होणार म्हणून तिथे चिमणी पाडली, साखर कारखाना बंद पडला. या सोलापूर शहरामध्ये मोदी साहेबांच्या दौऱ्यामध्ये उजनीचं दुहेरी पाईपलाईन करणार म्हणून उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं, पण एकही पाईप इथे सोलापूर ते उजनीला पडलेले नाही. या प्रश्नाबद्दल काय बोलाल? पहिल्यांदा भाजप आणि शिवसेना दोघांनी. सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनसाठी अजित पवारांनी 350 कोटी रुपये त्यांना दिलेत आणि ऑलरेडी काम चालू आहे. आणि विमानतळाचा विषय जे आहे, जी चिमणी पाडली ती चिमणी अनधिकृत होती, विदाऊट परमिशनची चिमणी होती. चिमणी अडथळा येत होता, त्या अडथळा दूर करून आता विमानतळाचं काम चालू आहे. दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे. तुम्ही आता वास्तविक जाऊन बघू शकता. 750 कोटी रुपये त्यासाठी मंजूर आहेत आणि आज काम चालू आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आता प्रश्न विचारला की गेल्या 10 वर्षात खासदारांनी काय केलं. त्याच्या आधी गेले 15-20 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा विविध पदावर राहिल्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापूर. हा प्रश्न पण मी विचारतो, सुशीलकुमार शिंदेने काय केलं? सुशीलकुमार शिंदेने काय? यांची बोलाची कडी, एक मिनिट, यांची बोलाची कडी बोलाची बात आहे. त्यांनी उजनी जलाशयाचा प्रश्न काढल्यात, परंतु दुर्दैव यांच्या खात्याचे मंत्री इंदापूरमध्ये पाईपलाईनला विरोध करतात. या लोक कुठल्या तोंडाने सांगणार पाईपलाईन गेले? बोला. हे जे महापालिका शिंदे साहेबांमुळे आज आपण इथं थांबलो. हे सरकार जे आहे येड्याचं सरकार, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी काय केलं आणि काँग्रेसनी 60 वर्ष सोलापूरसाठी काय केलं, हे 2-3 प्रश्न त्यांनी सांगावं. 2 प्रश्न सांगा. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे इमारत सोलापूरच्या झालेलं आहे. त्यांनी सांगा. बोला. सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनसाठी महाविकास आघाडीच्या काळात 37 कोटी मिळाले आणि 6 वर्षाखाली माननीय पंतप्रधानांनी भूमिपूजन केले, पण यांच्याच भाजपच्या आमदारांनी खासदारांनी त्या 2 कंपन्या पळवून लावल्या आणि त्यामुळे सोलापूरला गेली 4 वर्ष झालं पाण्यापासून वंचित राहायला लागलं. आता सुद्धा अर्धवट काम आहे आणि त्यासाठी ते लोक अर्धवट काम. आमचं एकच म्हणणं आहे, ह्या सरकारनं मराठा समाजाला फसवलेला आहे. सरकार हुकुमशाही करताय. हिटलर या सरकारमध्ये 2 मिनिट राज्य सरकारनं सदन घोटाळ्याची चौकशी केली नाही किंवा 72,000 कोटीची चौकशी केली नाही, पण जरांगे पाटलाची SITची चौकशी लागली.
बसून बोला, बसून बोला. मुस्लिम समाजाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की 5% रिझर्वेशन द्या म्हणून. या सरकारने आम्हाला अजूनपर्यंत आरक्षण दिलेलं नाही. मराठा समाजाला पण चॉकलेट देण्याचं काम या सरकार करत आहे. आता मराठा समाजाचा विषय होता 1993ला मंडल आयोग आलता. हे खरे मराठा समाजाचे मार्केरी कोण आहे तर शरद पवार आहेत. त्यांनी 1993ला मंडल आयोग आलता. हे जे राज्य सरकार आहे या एकनाथ शिंदे साहेबांनी फसवे आरक्षण देऊन त्यांच्या दडपशाहीला या मरोदाराला मराठा आरक्षणाचा मुद्दा निघालेला आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलकांपैकी जरांगेंचे सहकारीच आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बोलूयात. काय नेमकं या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये डिसिजन मेकर कोण आहे तर मराठा समाज आहे. ज्या मराठा समाजाचे हे सत्ताधारी असो विरोधक असो यांनी जर दिशाभूल केले आणि कायद्याच्या कसोटीवर न टिकणारं 50%च्या आतलं जे आरक्षण देतील त्यांच्यासोबत मराठा समाज आहे. जर फसवणूक केली तर यांना साहेब उद्याची सत्ता मिळणार नाही. यांच्या विरोधात अख्खा मराठा समाज मतदान करणार. जरांगे साहेबांना विश्वासघात या शिंदे सरकारने केलेला आहे. न टिकणारं 10% आरक्षण देऊन तोंडाला पानं पुसल्याचं काम आहे शिंदे सरकार. बरं बोला, थांबा, बसा बसा आणि येतो तुमच्याकडे, बसून तर बोला. मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी 10% आरक्षण दिलं. त्यावेळी गुलाल तुम्ही उधळला. मग मला सांगा, त्यावेळी तुम्ही गुलाल उधळला आणि आता तुमच्या विचारामध्ये तुतारीचा वास कसा यायला लागला? त्यांचं म्हणणं आहे, गुलाल उधळला, आता तुमच्या घोषणेतून काय तुतारीचा आवाज कसं काय यायला लागला? एक मिनिट, माझं आव्हान आहे साहेब. हो साहेब, ज्या वेळेस आंदोलन चालू झालं का सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये या म्हणत ते भाजपने बसवलंय. ज्या वेळेस त्यांनी वाशीत गेले का हे म्हणत ते शिंदे साहेबांनी बसवलंय. आणि आज जर सरकार विरोधात मनोज जरांगे पाटील बोलत असतील तर हे म्हणत असतात तुतारी बोलतात. माझं आव्हान आहे साहेब, एक प्रामाणिक कार्यकर्ता त्याचं नाव मनोज जरांगे पाटील आहे आणि एका प्रामाणिक कार्यकर्त्यानं या सरकारला झुकवलंय. एक प्रामाणिक कार्यकर्ता जो सभागृहात नाही तो ग्रामपंचायत सदस्य नाही, त्यांना अख्ख्या जगाला दाखवून दिलं की प्रामाणिकपणाची किंमत काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आरक्षणाच्या नावाने तोंडाला पानं पुसणारा हे सरकार. पहिली गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा त्यांनी सगळ्या सोयऱ्याच्या नावाने फसवणूक केली. दुसरी गोष्ट अशी, आता ईडब्ल्यूएस मधून 10% आणि त्याच्यानंतर यांची पुढची रणनीती असणार की सदावर्तेसारख्या एका भेकडाला तिथं पुढे पाठवणार आणि पुन्हा ते आरक्षण काढून घेण्याची कामं करणार. मैं आपसे ये कहना चाहता हूँ, एक मिनट, मराठा समाज के आरक्षण के मुद्दे पर मैं ये कहूंगा आपसे स्पष्ट रूप से कि मराठा समाज आज सड़कों पे उतरा हुआ है. उन पर इतना जुल्म और अत्याचार हो रहा है. मैं आपसे कहना चाहता हूं, हमारे देश के प्रधानमंत्री जो सबका साथ और सबका विकास की बात करते हैं, जब जाटों का रिजर्वेशन सुप्रीम कोर्ट ने रद्द किया तो प्रधानमंत्री ये कहते हैं कि मैं सुप्रीम कोर्ट में जाऊंगा, स्पेशल रिपिटिशन दाखिल करके जाटों को रिजर्वेशन दिलाऊंगा. मैं पूछना चाहता हूं, जिस छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर जो छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर तुम महाराष्ट्र में राजकारण कर रहे हो. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसी दाखले सोयऱ्याच्या जिहारचं काय झालं? मुख्यमंत्री ओरडा करू नका. सोलापूरच्या मुद्द्यासाठी तुम्ही इथं सोलापुरात आलेला आहात, मात्र हे जे नेते आहेत यांना सोलापूरचं काहीच पडलेलं नाही. सगळे आरडाओरडा करतात, काँग्रेसचे पण करतात. चुकीचं आहे, मुद्द्याचं बोला. कारण काँग्रेसने देखील तेवढ्याच चुका केलेल्या आहेत, बीजेपीने तेवढ्याच चुका केलेल्या आहेत. हे स्वतःला झाकून घेतात. आता बीजेपीला विरोध करायचा असेल तर रस्त्यावर या. घरात बसून काहीच होणार नाही. तुम्ही घरात बसून जर यांच्यावर जर बोलत असाल तर मुद्दा बदलणार नाही. सोलापूरची फार अडचण आहे. आज रोजगारासाठी युवक रडतोय, शिक्षणासाठी युवक रडतोय. आज आमच्या सोलापूरमध्ये रोजगार नाही, नोकऱ्या नाही. त्या विषयावर हे लोक बोलायला तयार नाहीत आणि बाकीच्या विषयावर हे बोंबलतायत. पण तुम्ही एवढं म्हणताय, पण तुम्ही काँग्रेस बरोबर आहात, इंडिया आघाडी. आम्ही जरी बरोबर असलं तरी चुकीच्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आम्ही लढणार आहे. आमचं म्हणणं आहे साहेब, 2 मिनिट. वाढीव आरक्षण दिलेलं 10% ही टिकत नाही. 49%तल्या आतलं ओबीसी आरक्षण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलता सगळे सोयरे. मुख्यमंत्री लबाड बोलले. याच्या मागे मास्टर माइंड नागपूरच्या देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्र्यांनी 10% आरक्षण द्यायचं. एक मिनिट माझ्या मित्रांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न काढलाय. मला या सरकारला आव्हान आहे, या सरकार दूध कोणा सरकार आहे.
यांना माहित आहे मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. वास्तविक पाहता हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाहीये, तरी यांना बोलू द्या 1-2 मिनिटं. आपण नुसतं घोषणाच देतोय, मत तरी मांडू देत ना. भारतामध्ये 10 वर्षामध्ये बीजेपी सरकारने आणि त्यांच्या युती पक्षाने फक्त महिलांना होणारे बलात्कार दिलेत, बेरोजगार दिलेत, अतिशय भ्रष्टाचार दिलेत आणि जे व्यापारी वर्ग आहेत त्यांना अर्धा भारताचं जे सरकार म्हणतो आपण ते सरकार खातं विकण्याचं काम हे भ्रष्ट भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलेलं आहे. हे जो नहीं आता बीजेपी आणि शिवसेना विचार. अरे एमआईएम भाई वो वहां पे पूछ रहे, मैं इन भाइयों को पूछ रहा हूँ. आरक्षणाच्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षण दिलेलं आहे. छत्रपतींची शपथ घेऊन ज्या एकनाथजी आणि शिंदे साहेबांनी आता शब्द दिला मराठा होता की समाजाने मराठा थोडं समाजाला संयम आरक्षण बाळगायला देतो. मराठा समाजाला जो शब्द दिला होता तो शब्द तंतोतंत पाळला. जेव्हा शपथ घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार अशी शपथ घेतली होती आणि त्यांनी ती शपथ पूर्ण. अच्छा मी एक प्रश्न मी असा विचारला मगाशी एक प्रश्न, 1 मिनिट रुका. मी मगाशी प्रश्न विचार दादा तुम्ही डिस्टर्ब करायला आलाय का? कार्यक्रम आलाय का? डिस्टर्ब करायला आलाय तुम्ही? डिस्टर्ब करायला आलाय का तुम्ही? माझा प्रश्न असा आहे, मी पहिल्यांदा विचारला की जसा मी भाजपला विचारला की 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही काय केलं. आता पुढचा प्रश्न मी काँग्रेसला पण विचारणार की तुम्ही काय केलं. आता माझ्या मित्रांनी विचारलंय की 60 वर्षामध्ये सोलापूरसाठी काय केला. उजनी ते सोलापूर जे पाईपलाईन आणला ते सुशील कुमार शिंदे साहेबांमुळे आज हे सर्व पक्षाचे लोक 8 दिवस काँग्रेसला पाणी पितात. पहिला काँग्रेसची सत्ता असताना 1 दिवसाला पाणी होतं. यांची सत्ता आल्यानंतर 7 दिवसाला पाणी मिळत आहे. स्वातंत्र्य जिल्ह्यासाठी स्वतंत्र सोलापूर विद्यापीठ आणलं, सोलापूर सिव्हिल सर्जन रुग्णालय आणलं. काँग्रेसने काही काम केलं आपल्याला वाटलं? काँग्रेस जेव्हा होते सुशील कुमार शिंदे धंदे बंद पडले सोलापुरामधले. क्या कहना है? सुशील कुमार शिंदे थे तब कैसी हालात थी? यही हालात थी, बुरी हालात थी. सोलापुर शहर के अंदर इससे पहले जो कांग्रेस के जो हमारे यहाँ के खासदार थे सुशील कुमार शिंदे साहब ने, इन्होंने देश के गृह मंत्री तक पहुंचा, सोलापुर शहर का विकास किया, उन्होंने भी नहीं किया. और उसके बाद अगर पब्लिक ने अगर किसी को चुना तो यहाँ पे बीजेपी खासदार को, उसने भी 10 साल के अंदर कोई विकास नहीं किया. उल्टा उन्होंने जो है सोलापुर शहर को बर्बाद करने का काम किया. आज मुस्लिम समाज 2024 मध्ये जातीवादी मनुवादी सरकार संपलं पाहिजे. बहुजनाचं विषमतावादी जातीवादी हे सरकार नष्ट व्हायला पाहिजे. सगळ्यांचा उपेक्षित असलेलं बहुजन सगळे समाधान प्रार संघटनेचं पण आहे. साहेब एक लक्षात घ्या. 1 मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट एक लक्षात घ्या साहेब. आता सध्या हे सगळं राजकारण आरक्षणासंदर्भात चालू आहे, परंतु माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये उभं राहून सांगितलं मला आरक्षण मान्यच नाहीये आणि नोकरीमध्ये तर नाहीच. मग मला एक गोष्ट सांगा, आपण मुद्दा लोकसभेचा मांडत असताना लोकसभेमध्ये आपण पाठवून दिलेले खासदार काय करतात? झोपा काढतात का? हा एक मोठा प्रश्न आहे. आपण लोकसभेचा विचार करत असताना काँग्रेसला विचारण्यापेक्षा 10 वर्ष भाजपने काय काय केलं. भाजपचे खासदार बसा मी येतो तुमच्याकडे. गेल्या विधानसभेला बारामतीमध्ये धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देतो म्हणले होते. पहिल्या कॅबिनेटमध्ये ठराव करणार होते, पण ठराव केले नाही. मराठा समाज असू द्या, धनगर समाज असू द्या, मुस्लिम समाजाला या महाराष्ट्र साहेब चर्चा भटकायला लागली आहे. सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात आपल्याला चर्चा केली पाहिजे. हे सोलापूर शहर हे खेडं करून टाकले भाजपच्या लोकांनी आणि इथले जे विकासाचे मुद्दे आहेत या विकासाच्या मुद्द्याच्या माध्यमातून कुठलाही एक दमडा भाजप सरकारनं इथं दिलेला नाही आणि खर्च केलेला नाही. सिटीमधून जी कामं झाली साहेब, स्मार्ट सिटीमध्ये कामासाठी कॉन्ट्रॅक्टर सगळे गुजरातहून आणले. नुसतं कॉन्ट्रॅक्टर आणले तर काम मला पुन्हा एकदा भाजपकडे जायचं आहे. मी येतो तुमच्या सगळ्यांकडे येतो. बाकीचे प्रश्न सोडून आपण फक्त खासदारांपुरता बोलूया. तुमचे आधीचे बनसोडे होते, त्याच्यानंतर हे स्वामी आहेत. बनसोडे 5 वर्षात दिसले नाही, आता परवा ते महापालिकेत येऊन गेले अशी माझी माहिती आहे. आणि स्वामींच्या बाबतीत मला असं परवा कळलं की चंद्रकांत पाटलांबरोबर गेले होते तर लोकांनी सत्कार केला की 5 वर्षात खासदार बघायला मिळाला. याच्याकडे 10 वर्ष भाजपचं प्रशासन राज्यस्तरीय नेतृत्व करत काय होतं त्यांच्यावर? पहिला आपला एक मुद्दा सांगतो. आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये म्हणलं की सोलापूर शहर हे मँचेस्टर होतं. मँचेस्टरला भकास करण्याचं काम काँग्रेसने सगळ्या मिल बंद पाडून 10 वर्षात तुम्ही काय केलं? ऐका
सोलापूर शहरामध्ये विकास कामाचा अतिशय वंदे भारत काय बनसोडेंनी आणली? तुमचं म्हणणं आहे बनसोडेंनी आणली? स्वामींनी प्रश्न मांडले? स्वामी किंवा बनसोडेंनी संसदेत प्रश्न तरी मांडले? अनेक प्रश्न मांडलेले आहेत स्वामी हे फक्त 30,000 मैं एक मिनिट यहाँ कहना चाहता हूँ, एक मिनिट मैं 30,000 घरकुल देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि ते सिद्धेश्वर महाराज 30,000 घरकुल अशा खंडामध्ये सगळ्यात जास्त घरकुल दे रहा हूं. त्याने घरकुलचा विषय मांडला. त्याने घरकुलचा विषय मांडला. रे नगर म्हणजे काय? राजू आवास योजना, ज्यांनी काँग्रेसने आणलेली आवास योजना त्याने मोदीने उद्घाटन केलं की राजू आवास योजना. एक मिनट मैं ये जन समुदाय से ये चैलेंज दे रहा हूँ बीजेपी को मेरा खुला आह्वान है. जी 23 तास ने डेटा दिया है कि हमारे खासदार जय सिद्धेश्वर महाराज ने पिछले 4 वर्षों में सिर्फ 50 लाख का निधि खर्च किया है. मैं पूछना चाहता हूँ 25 कोटी दांडात खोटं बोलते. जेवढा निधी होता तेवढा सगळा खर्च झालेला आहे. ओएसी ज्या पद्धतीने खोटं बोलतंय, बसून बोला. ओएसी बसून बोला. खुर्ची आहे. ओएसी जसं खोटं जेवढा निधी होता तेवढा सगळा खर्च झालेला आहे. हे खोटे बोलतात. ओएसी जसं खोटं बोलतो, रेटून बोलतो, हे ओएसीची लेकरं त्या पद्धतीने खोटं बोलतात. बोला. सगळ्यांकडे येतो. ज्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती पार्क चौकामध्ये, त्यावेळेस खासदारांना त्यांचं काम विचारलं होतं, तर शेजारच्या आमदाराला सांगतात की तुम्ही बोला. आणि हे काय बोलणार? साहेब, भारतीय जनता पार्टीचं असं झालंय, लोकांच्या लेकरांना फक्त आपली नावं द्यायची आणि आमची लेकरं म्हणून सांगायची. आणि एकच मिशन आहे. बीजेपी सरकार जब से हुकूमत में आई है, सोलापुर शहर के अंदर मुस्लिमों पर अत्याचार हो रहा है. मी सोलापूरच्या विकासाबद्दल एक मानांकन होतं स्मार्ट सिटी कशी निवडायची. त्या काळात इथं मानांकन करत असताना काँग्रेसची सत्ता होती, त्याचं श्रेय काँग्रेसला आहे. आणि हा जो आय लव्ह यू सोलापूर बोर्ड लिहिलाय का, एका काँग्रेसच्या नगरसेवकाने केलेला आहे. इथल्या विकासामध्ये खूप मोठा वाटा आहे. काय झालंय, सगळी गुंड आणलाय. यांना खासदारकीला उमेदवार मिळत नाही, यांना पालकमंत्रीला उमेदवार मिळत नाही, बाहेर आणतात पालकमंत्री. 8 आमदार त्यांचे, यांना 1 मंत्रीपद देता येत नाही आणि यांनी खासदारकीच्या लोकसभेच्या गप्पा मारतात. मी सगळ्यात शेवटी बोलिये. हो, या शहरामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे 10-12 वर्ष झाले उडान पूलचं काम झालं नाही. सगळं 10 मिनिटात एक ऍक्सिडेंट होत आहे शहरामध्ये, त्याला कोण विचारत नाही. 8 दिवसाला पाणी येत आहे, त्याला कोणी विचारत नाही. डबल टॅक्स लागलाय, त्याला कोणी विचारत नाही. हे काय गोंधळ आहे? अहो, शहराच्या विकासाबद्दल बोला. विकासाबद्दल बोललं पाहिजे. सोलापूर शहराचा विकास होण्यासाठी उड्डाण पूल आयटी पार्क येणे गरजेचं आहे. आज राष्ट्रवादीच्या काँग्रेस शरद पवारच्या माध्यमातून एक आयटी पार्क भूमिपूजन पार्क. सर, शिंदे साहेबांनी उजनी धरण 10 वर्षापूर्वी केलेलं उजनी धरणाचं पाणी आता ही लोक पितात. सोलापूर विद्यापीठ केले. जसं आता म्हणलं भाजपच्या लोकांनी की सगळ्यात खोटं ओवेसी बोलतोय, सगळ्यात खोटी मोदी बोलतात. कारण 450ला सिलेंडर देऊ म्हणलेलं राजस्थानला, नंतर त्यांनी फेटाळलं, दिलं नाही. या लोकांना आरडाओरडा भाजपच आहेत सगळे इकडे. तुम्ही भाजप समर्थक आहेत? अरे भाजप समर्थक आहेत ना. माझा प्रश्न आहे, भाजप समर्थक असेल, दरवेळी तुमचा खासदार बदलतो, तो दिसत नाही, मग आता नवीन काय होणार आहे इकडे? मग नवीन कोणी वेगळा चेहरा येणार आहे? आमचा कोणताही चेहरा असू दे, परंतु इथं भाजपने जो निधी दिलेला आहे, तो काम केला, त्याच्या जीवावर अजून एकदा भाजपचा उमेदवार येणारच. कारण इथं भाजपचा निधी खूप काम पडलेला आहे आणि या वेळेस पण हायटेक अजून भाजपचाच उमेदवार निवडून येणार. तो कोणताही चेहरा एक काँग्रेसला पक्ष आहे. एक मिनिट दादा, काँग्रेसचं तुम्ही सगळं म्हणताय, पण मधल्या काळात एक चर्चा अशी सुरू झाली की कदाचित प्रणिती शिंदेच भाजपला जाणार आहेत. उत्तर देतो. हे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे. हे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे. प्रणितीताई काँग्रेसकडून लढणार, कारण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. त्यांनी येणकेन प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रणितीताई शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं मी काँग्रेसमध्ये राहणार आहे म्हणून. 100% येणार, पण आम्ही नाही घेणार. कारण आधीच पहिले 10 वर्ष सत्तेत असताना काय वाट लावली, पुन्हा इथं घेऊन आम्हाला वाट लावायची नाही. त्यांच्या नेतृत्वावर आता विश्वास राहिलेला नाही. देशाचा विकास कोण करते तर मोदी करते, म्हणून सगळे काँग्रेसवाले आमच्याकडे आले.
मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी काँग्रेसचा सुद्धा कार्यकर्ता होतो. पण सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर महाराजांची जत्रा भरते. तसा मुद्दा सांगा. तोच मुद्दा सांगतो. तसा इथं एकदम गड्डा भरलेली वाटते. सोलापूरच्या विकासाचा एक सुद्धा मुद्दा कोणी इथं घेत नाही. पासून तेच मुद्दे चाललेत. काय सांगता? आता मुद्दा लोकसभेचा तुम्ही मांडत आहेत सोलापूरच्या विकासासाठी. गेल्या 5 वर्षात आम्हाला वाटतं की सोलापूरला खासदारच मिळाले नाही आहे. कारण 7 वर्ष झालं उड्डाण पूल आमचे रेंगाळलेले आहेत. बोला. आपण आता म्हणालात की आता येणारा उमेदवार प्रणिती शिंदे असतील. असं मी नाही म्हणत. अशी बातमी आली होती की भाजपच्या संपर्कात आहे. मी नाही म्हणत. नाही असं होऊ शकणार नाही. कारण प्रणिती शिंदे काँग्रेसमध्ये जे आता आहेत त्या स्वतःच्या शहर अध्यक्षाला जर भेटायचं असेल तर चिठ्ठी आतमध्ये पाठवावं लागते. 4 कार्यकर्ते बाहेर थांबावं लागतात. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही म्हटलं होतं की चर्चा आहे प्रणिती शिंदेची. असेलही कदाचित, परंतु जे काही अगोदर भ्रष्टाचारी म्हणून साबित झालेली माणसं आहेत त्यांना भाजपमध्ये घेऊन शुद्ध केलं जात आहे का? मुळात पहिल्यांदा तुम्हाला शुद्धीकरण करायचं असेल तर इथल्या जलशुद्धीकरणाचं करा. दररोज रोज पाणी द्या. इथं 5 दिवसाला पाणी येतंय. मुळात यांचा मुद्दा असा आहे की जय सिद्धेश्वर महाराज मठामध्ये बसतात, 50,000चा निधी तो खर्च करतात म्हणून सांगतात. आणि इथे सांगतायत की शिंदे साहेबांनी केलं. मुळात इथल्या युवकांना काय भेटलं? पुण्याचं स्थलांतर भेटलं. इथल्या तरुणांना काय भेटलं? बेरोजगारी भेटली. इथल्या कामगार मजुरांना काय भेटलं? तर फक्त आणि फक्त बोला. शिवकुमार शिंदेंनी सोलापूरमध्ये सर्व मिल बंद पडण्याचं काम केलं आणि आणली NTPC. पण सोलापूर शहरामध्ये एकाही युवकाला काम नाही दिलं नाही शिंदे साहेबांनी. आणि त्यांनी देशाचे गृहमंत्री होते. तुम्ही 10 वर्ष काय केलं ते विचार. आम्ही सोलापूर अक्कलकोट रस्ता केला, सोलापूर तुळजापूर रस्ता केला, वंदे भारत आणली, सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी आणली, जलशुद्धीकरणासाठी 750 कोटी रुपये. आतापर्यंत त्या शिंदेचा यांनी मुद्दा उपस्थित केला. परंतु यांना बीजेपीला उमेदवार मिळत नाहीये म्हणून परंतु शिंदेच्या मागा लागल्यात की तुम्ही बीजेपीत या उमेदवारी घ्या. त्यांचा या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते भाजपला आणि मोदीजींना विरोध करतायत त्यातले त्यांचे 90% नेते भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. कारण त्यांना विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत बलशाली झालं हे खासगीमध्ये मान्य करतात. मात्र या ठिकाणी ते भाजपवर टीका करतात. यांच्या कार्यकर्त्यांपैकी किंवा यांच्या म्हणजे मतदार आहेत त्यातले 80% मतदार हे मोदी सरकारचे लाभार्थी आहेत. 80% लाभार्थी आहेत. सोलापूरचे लोकसभेचा विषय आहे. 1 मिनिट. सोलापूर लोकसभेचा विषय. सोलापूर लोकसभेमध्ये येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेला जिथं भाजपची सत्ता आहे, मागील 4 वर्ष तिथं स्टँडिंग कमिटीचा चेअरमन नव्हता. तिथं पैसे या देशामध्ये हिंदू मुस्लिम लढाना है, भाजप की सरकार लाना है. असं तर विषमतावादी जातीवादी या शक्तींना रोखण्यासाठी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान अखंड ठेवण्याचं काम या सत्ता परिवर्तन बाबासाहेबांच्या विचारानं होय. रहने सर सोलापुर शहर के अंदर 3 राजा और रहने ये 2 आते हैं बीजेपी के एजेंट बोलकर. एक पुढचा मुद्दा. एक आणखी मुद्दा आहे तो म्हणजे बैठिए में बात करता हूं. आप बैठिए बात करता. एक मुद्दा आणखी एक हिंदुत्वाचा मुद्दा आहे. 1 मिनिट दादा, 1 मिनिट. काय बोलायचं का तुम्हाला? जरा मी बोलू का? एक मुद्दा असा आहे सोलापूरमध्ये गेल्या काही काळामध्ये हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात इकडे आता काम करतायत. त्यामुळे सोलापुरात हिंदुत्वाचं वातावरण आणि ही काय परत बोला. शिंदे साहेबांनी आजपर्यंत सर्व मुस्लिम लोकांची वाटेची राहिलेलं आहे आणि जिहाद वाढवण्याचं काम शिवकुमार शिंदेनी केलेलं आहे. हे मान्य आहे तुम्हाला? कायम मुस्लिम दार्जिन राजकारण करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. सुशीलकुमार शिंदेना कायम हिंदुत्वावर त्यांनी भगवा दहशतवाद मागितला. मुस्लिम दार्जिन सर, मैं आपसे कहता हूँ मर्यादा, 1 मिनट. मर्यादा पुरुषोत्तम राम ने कहा था नबी दो मरना 10वीं केवलम दूषितो यशः. मैं मूर्ति से नहीं डरता हूँ, बदनामी से डरता हूँ. बीजेपी ने राम का नाम सिर्फ राजकारण के लिए इस्तेमाल किया है और धर्म के लिए इस्तेमाल किया है. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं एमआयएम पक्ष हा भाजपचा भागीदार पक्ष आहे. एमआयएम पक्ष हा भाजपचा पक्ष आहे. भाजपचा पक्ष एमआईएम के बारे में क्या कहें?
घोटाला मशीन में घोटाला करके वो आने की कोशिश करते बीजेपी के लोग। मशीन में घोटाला है, घोटाला मशीन में। सुशील कुमार शिंदेनी तुष्टीकरणाचं राजकारण केलं असं ते म्हणतात. अल्पसंख्याकवाद काय 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 सुशील कुमार शिंदेनी अल्पसंख्याकवादाचं राजकारण केलं असं त्यांनी आता आरोप केला. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात महान सन्मान कुणाला मिळाला ते अल्पसंख्याक समाजाला मिळाला आहे. शिवकुमार शिंदे साहेबांनी विकासाच्या कामाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यांनी ज्यांनी कोणी तो मुद्दा मांडला ते साफ खोटं बोलतायत. ते साफ खोटं बोलतायत. आतापर्यंत भाजपने फक्त हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली आणि हे त्यांचंच आहे. तुष्टीकरण आहे. शिंदे साहेबांनी उलट शिंदे साहेब जय श्रीराम। जातीवाद्याचा जे आरोप केला, सगळ्यात जास्त भाजपचे एससीचे खासदार भाजपमध्ये आहेत आणि मुस्लिमांना लागून चालन करण्याचं काम सुशील कुमार शिंदेने इथे केलेलं आहे. मुस्लिमांना कायम त्यांनी बढावा दिलेला आहे आणि जे दंगली शिंदे साहेबांच्या काळातच घडलेले आहेत. मैं दोनों के ताल्लुक से कहूंगा कि सोलापुर हुतात्मा की नगरी है, हुतात्मा की समाधि कहाँ है बीजेपी के पालक मंत्री को मालूम नहीं थी. आमदार प्रणित शिंदे जाकर खोटी समाधि बनाकर आता मला सांगा, तुम्ही जातीवादाचे बीजे एकमेकावर ढकला लागलात. देशामध्ये समाजवादी पक्ष होता, तो संपला, समाजवाद राहिला. कम्युनिस्ट होता, तो संपला, कम्युनिझम राहिलं. आज जातीयवादाची जर खरी बीजे कोण रावली असतील, हे काँग्रेसने केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शरद पवारला जय श्रीराम म्हणा, पण कधी तर संविधानचं बी जय म्हणा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मनाचा अधिकार दिलेला आहे, त्याचं जय भारत माता की जय. महाराष्ट्र हा शाहू फुले विचार या आंबेडकरवर चालणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणार आहे. इथे बाहेरचे आमदार आणून राजकारण करण्याचं काय गरज आहे? सोलापूरचं वातावरण बिघडवण्याचा सारखा प्रयत्न मतदानासाठी बीजेपी करत आहे. 10 वर्ष झाले ना आमदार, आज खासदार नाही भाजपचे, सगळं फेकू आहे. रोज पाणी देतो म्हणून आज पिवळं पाणी पाजलं जातं. पुन्हा लोकांना प्यायला पाणी आहे आणि टॅक्स पुन्हा 100% मी आता काँग्रेसकडे जाण्यापूर्वी भाजपला मला परत सिविक प्रश्नांसाठी आणतो. सगळेजण मला विचारतायत की इकडचे सर्वसामान्यांचे जे महापालिका लेवलचे प्रश्न असतात ते सुद्धा सुटलेले नाहीयेत. मग काय करणार? देशमुख मालकांनी महापालिकेमध्ये आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी ह्यासाठी 100 करोड रुपये महापालिकेला आणलेले आहेत. उजनी धरण तुमचं पण पाणी इकडे का नाही? दुहेरी पाईप काँग्रेसच्या काळामध्ये एकच पाईपलाईन, दुहेरी पाईपलाईनचं काम भाजपच्या सरकारने केलेलं आहे. आणि विकासाच्या बाबतीत झालं तर हजारो कोटीचे काम सोलापूर शहरामध्ये झालेत. काँग्रेसनं स्मार्ट सिटी ज्यावेळी त्यांची सत्ता होती विरोध केले काँग्रेस. आता एक शेवटचा प्रश्न सगळ्यांनी मागे पहिला मी आपासून सुरू करणार आहे. आता इकडे आता पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात लढेगा कोण? आपतर्फे कोण आहे? आम आदमी पार्टीतर्फे सध्या 5 लोकसभेला इच्छुक उमेदवार आहेत. ते सगळे अनुसूचित जाती जमातीमध्ये एससी कॅटेगरी मधले उमेदवार आहेत. परंतु जेव्हा केव्हा आमच्या स्टेट टीम कडून, सेंट्रल टीम कडून आम्हाला जर आदेश मिळाला की सोलापुरात लोकसभा निवडणूक लढवायची, जागा सुटली नाही तर काय? ही जागा सुटली, जर आम्हाला संधी मिळाली तर सोलापुरात लढवू सुद्धा आणि सोलापूरला बदलू सुद्धा. नाहीतर प्रणिती शिंदेना समर्थन, नंतर 100% समर्थन त्यांचा. एमआईएम क्या करेगा? एमआईएम क्या करेगा? क्या सर मुस्लिम यहाँ पे ये अभी मैं आखिरी सवाल पे आ रहा हूँ. दादा एक मिनट, तुमच्याकडे पण येतोय. आखिरी सवाल पे आ रहा हूँ. ये उम्मीदवारी किसको मिलेगी? अगर इंडिया में आप हो नहीं हो, एमआईएम तो नहीं है, क्या करोगे? हमारी पार्टी आने वाले वक्त में जो हमारे बैरिस्टर असदुद्दीन राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ये सेकुलर पार्टी के साथ में रहकर अगर आने वाले वक्त में अगर कैंडिडेट आपका समर्थन किसको रहेगा? समर्थन नहीं, हमारी पार्टी जो डिसीजन लेंगे हम उसका काम करेंगे. शोकांतिका म्हणजे सोलापूरच्या नशिबाला निष्क्रिय आणि फाटून आलेलं नेतृत्वामध्ये काँग्रेसचा उमेदवार प्रणिती शिंदे जवळपास उघड आहे. पण हे बाकीच्या समर्थकांचं काय? वंचितचं काय करणार? प्रणिताई शिंदे 1.5 लाख मतांनी निवडून येतील. प्रकाश आंबेडकर साहेब हे सुद्धा आमच्या इंडिया आघाडीमध्ये येतील. प्रणिताई शिंदे 1.5 लाख मतांनी सोलापूर लोकसभेमध्ये निवडून येतील. वंचितचं समर्थन. वंचित कुठे आहे? वंचित काँग्रेसला मी विचारलं आता की तुमच्या प्रणिती शिंदेच्या निवडणुकीचं गमक काय असेल, विजय कसा मिळणार? कारण वंचित किमान 1.5-2 लाख घेऊ शकतात मतं. तुमचं काय म्हणणं आहे?
आमचं स्पष्ट मत आहे सर, महायुती युती होती का नाही तो विषय नाही. वंचित ताकदीनं या सोलापूर शहरामध्ये उतरणार आहे, जिल्ह्यात उतरणार आहे. आरक्षणची जागा आहे, वंचित निश्चित निवडून येणार आहे, आमची भूमिका आहे. दलित पॅंथर मुळात इथे मुद्दा तुम्ही म्हटला तो असा आहे की यावेळी वंचित आघाडीमध्ये जाईल नाही जाईल हा प्रश्न नाही, पण यावेळी इथला जो खासदार आहे, जो मठामध्ये बसलाय, तो घरी मात्र नक्की जाणार आणि परिवर्तन हे होणार, परंतु विकासाच्या मुद्द्यावर होणार. भाजप काय करणार आता? भाजपचा प्रश्न आहे, काँग्रेसचं समीकरण आहे, वंचितला सोबत घेणार. भाजपचं काय करणार? उमेदवार कोण? साबळे, सातपुते, आताचे तुमचे स्वामी, तुमचे बनसोडे सगळे इच्छुक आहेत. जे कोणी देईल त्याला भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात निवडून आहे. आमच्या मताची वाढ होत आहे. वल्लाड साहेबांचा पासून जर इतिहास बघितला, भारतीय जनता पक्षाच्या मतामध्ये वाढ आहे. 5 लाख प्रचंड मोठ्या प्रताने नरेंद्र मोदी साहेबांचा उमेदवार निवडून येणार. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना असेल आणि आमचा महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या मताने निवडून येणार. 3 आयबी रिपोर्ट आहे, यांची सगळी पायाखालची वालू सरकलेली आहे. कुठेही असं झालेलं नाही. तुम्हाला माहिती आहे काँग्रेस हिंदुत्वाच्या नावाखाली फक्त राजकारण करत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, लाईन लावून आहेत, रोज सगळे नेते प्रवेश करतायत. भाजप निवडून येणार, काळ्या दगडावरची रेष आहे. 400 पार मोदी आपकी बार 400 पार आपकी बार. एकदम ओके. शिंदे सरकारने उद्धव ठाकरे साहेबांचं गद्दारी केली, त्याच्या गद्दारीचं फळ भेटणार. सोलापूरची जागा ही किती अटीतटीची ठरू शकते, हा या सगळ्या आतापर्यंतच्या चर्चेचा सार सांगता येईल. अनेक मुद्दे आहेत, आरोप जोरदार आहेत. भाजपसाठी सरळ सोपी जमीन नाहीये हे पण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पण त्याचवेळी काँग्रेसच्या दृष्टीने वंचित आघाडी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. हा होता मुद्दा लोकसभेचा सोलापूरमधून. मात्र हा अशीच यात्रा सुरू राहील, निवडणुकीची यात्रा, पुढारी न्यूजची. मुद्दा लोकसभेचा नव्या मतदारसंघामध्ये सोलापूरमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.